ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सामान्य काळातील 12वा रविवार साजरा करीत आहोत आणि आजच्या या रविवारची उपासना आपल्याला आपल्या ख्रिस्ती जीवन आत्मविश्वासाने, आनंदाने व न भीता जगण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. आजचं पहिलं वाचन हे इर्मया या संदेष्टाच्या वाचनातून घेतलेलं आहे. इर्मया या संदेष्टाला वेलिंग प्रॉफिट किंवा रडणारा संदेष्टा असं सुद्धा म्हटलं जाते. आणि असं का म्हणतात? कारण तो लहान असतानाच आईच्या उदरामध्ये असताना परमेश्वराने त्याची निवड केली आणि बालक असताना परमेश्वराने त्याला पाचारण दिलं, त्याला बोलावलं आपली सेवा करण्यासाठी. आणि इर्मया आपण पाहतो तो तयार नव्हता. त्याने सांगितलं, परमेश्वरा मी अजून बालक आहे, मला बोलताही येत नाही. परंतु प्रभूने त्याला सांगितलं की मी तुझ्याबरोबर असेन, भिवू नकोस, मी तुला मार्ग दाखवीन, तुला संदेष्टा मी बनवीन. या संदेष्टाच्या आयुष्यामध्ये आपण पाहतो नेहमी दुःख आलं. अनेक वेळेला आपण पाहतो की परमेश्वराने त्याला अशा ठिकाणी पाठवलं जिथं त्याला जायचं नव्हतं आणि अनेक वेळेला अनेक अशा हालपेष्टांना त्याला सामोरे जावं लागलं. आजच्या वाचनामध्ये आपण ऐकतो की कशा प्रकारे त्याचे मित्र, त्याचे जीवलग हे त्याच्या जीवावर टपलेले होते. त्याला ठेच लावावी आणि तो पडावा, तो अडखळावा म्हणून ते प्रयत्न करत होते. आणि अशा वेळेला इर्मया आपलं घरानं परमेश्वराकडे मांडतो. तो परमेश्वराला सांगतो की बघा माझ्याबरोबर कसे ही लोक वागत आहेत. आणि तो इर्मया संदेशा चांगलं तेच त्या लोकांना सांगत होता, परंतु ते लोक त्याचा जीव घेण्यासाठी टपलेले होते. आणि पुढे तो इर्मया संदेष्टा सांगतो की मी माझा भरोसा सर्व परमेश्वरावर ठेवतो, कारण एखाद्या पराक्रमी वीराप्रमाणे, सैनिकाप्रमाणे तो माझ्या पाठीशी आहे आणि परमेश्वर माझ्या बरोबर आहे. म्हणून माझ्या जीवावर जे टपलेले आहेत ते अडखळतील. त्यांचे प्रयत्न, त्यांचे मनसुबे पुरे होणार नाहीत. त्यांचं नियोजन, आयोजन जे आहे ते सर्व काही यशस्वी होणार नाही. आणि शेवटी त्या वाचनाच्या शेवटी आपण पाहतो इर्मया संदेष्टा सांगतो की आता परमेश्वराचे गीत गा, त्याचे स्तवन करा, कारण परमेश्वर त्याच्या विश्वासू लोकांना निराश करणार नाही. किती वेळेला माझ्या प्रिय मित्रांनो आपण परमेश्वराकडे आपले गाराणे मांडत असतो. अशा वेळेला आज इर्मया संदेष्टा आपल्याला सांगत आहे, तुम्ही स्मरण करा, आठवण करा त्या गोष्टींची जेव्हा परमेश्वराने तुमची सुटका केली, तुम्हाला मार्ग दाखवला, तुमचं सांत्वन केलं. अनेक वेळेला आपले मित्र असतात, आपले जीवलगे असतात, कुटुंबीय असतात, आपल्याला फसवत असतात, विश्वासघात करत असतात आणि आपण आपलं घरानं परमेश्वराकडे मांडतो. आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे, चांगल्या गोष्टींचं तुम्ही स्मरण ठेवा. ज्या गोष्टी वाईट होत्या, वाईट घटना, त्या सर्व तुम्ही विसरून जा. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल सांगत आहे की कशा प्रकारे एका माणसाच्या पापामुळे पाप जगामध्ये शिरलं, परंतु एका माणसाच्या मरणामुळे त्याने आपलं समर्पण केलं, आपला जीव दिला, म्हणून सर्वांना आपण पाहतो कशा प्रकारे कृपेचं नवजीवन मिळालं. आजच्या पवित्र शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो तीन वेळेला प्रभू सांगत आहे, भिवू नका, तुम्ही भिवू नका, भीती बाळगू नका. का सांगत आहे? अनेक वेळेला प्रिय मित्रांनो आपल्याला भीती वाटते आणि आपली भीती कसली असते? आपली भीती आपल्या भविष्य काळाविषयी असते. माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, माझ्या मुलाबाळांचं कसं होईल, भविष्यामध्ये ज्या घटना कदाचित घडणार नाहीयेत त्याची आपण चिंता करत असतो. प्रभू सांगत आहे, चिंता करू नका तुम्ही. का? कारण ज्या परमेश्वराने भूतकाळामध्ये तुम्हाला चांगलं ते दिलं, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अशा दानांचे परमेश्वराने तुम्हाला वर्षाव केलेला आहे, ज्या परमेश्वराला तुमच्या भूतकाळामध्ये तुमची काळजी होती, त्याच परमेश्वराला तुमचा भविष्यकाळ माहिती आहे. इर्मया 29:11 मध्ये आपण वाचतो, परमेश्वर म्हणतो की तुमच्या विषयीच्या ज्या योजना आहेत, ज्या नियोजन आहेत, त्या मला ठाऊक आहेत आणि त्या तुमच्या भरभराटीच्या, तुम्हाला चांगले जीवन देण्यासाठी त्या योजना परमेश्वर आपल्या मनामध्ये आखत आहे. आणि म्हणून तो सांगतो, तुम्ही भिवू नका, तुम्ही चिंता करू नका. जी लोक तुमचा जीव घेतील परंतु तुमच्या आत्म्याला ते स्पर्श करू शकणार नाही, त्यांची भीती तुम्ही बाळगू नका. परंतु जो परमेश्वर
तो तुमचा आत्मा स्वर्गात किंवा नरकात पाठवू शकतो, त्याची तुम्ही भीती बाळगा. परमेश्वर प्रिय मित्रांनो, जे खचलेले असतात, जे जीवनाला वैतागलेले असतात, जे कंटाळलेले असतात, ज्यांचा विश्वासघात झालेला असतो, त्यांच्या बरोबर नेहमी असतो. स्तोत्र 34:8 मध्ये आपण वाचतो, परमेश्वर सांगतो, जे भग्न हृदयी आहेत मी त्यांच्या बाजूला आहे. आणि म्हणून प्रभू आपल्याला सांगत आहे की आपला स्वर्गीय पिता तो सर्व काही जाणतो, की आपल्याला कसली गरज आहे, आपल्याला काय लागत आहे. आणि तो सांगत आहे, ज्या चिमण्या त्यांना थोड्याशा पैशामध्ये विकत घेता येते किंवा विकले जाऊ शकतात, त्यांची परमेश्वराला जर काळजी असते, आपण तर त्या चिमण्यांपेक्षा फार मौल्यवान आहोत. स्वर्गीय पित्याला आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते सर्व काही माहिती असतं. असं म्हणतात की मुंगीच्या पायातील पैजणांचा ज्या परमेश्वराला आवाज येतो, तो आपल्या मनामध्ये जी धडधड चालू असते, आपल्या मनात जे हवं असते त्याची त्याला आठवण नसेल का? परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे की आपण आपलं जीवन आनंदाने, प्रेमाने आणि मोठ्या उत्साहाने जगलं पाहिजे, कारण तो आपली काळजी घेणारा आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आजची उपासना आपल्याला सांगत आहे, तुम्ही भिवू नका, परंतु विश्वासाने, आनंदाने तुम्ही तुमचं जीवन जगा. आणि ते जगण्यासाठी तुम्ही आठवण करा, स्मरण करा. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा पवित्र मिसाची स्थापना केली, तेव्हा त्याने सांगितलं, हे माझ्या स्मरणार्थ करा. जुन्या करारामध्ये, निर्गम या पुस्तकामध्ये आपण पाहतो, परमेश्वर लोकांना नेहमी आठवण करून देतो की तुम्ही स्मरण करा, कशा प्रकारे तुम्हाला फारोच्या गुलामगिरीतून मी सोडवलं, कशा प्रकारे मी तुम्हाला वाळवंटामध्ये मान्ना दिला, पाणी दिलं, कशा प्रकारे तुम्हाला समुद्रातून मी मार्ग करून दिला. आपणही स्मरण केलं पाहिजे, आठवण केली पाहिजे, कशा प्रकारे देवाने आपल्या भूतकाळामध्ये नेहमी आपल्याला साथ दिली. आपल्या मित्रांनी कदाचित आपल्याला फसवलं असेल, जिवलगाने धोका दिला असेल, परमेश्वर मात्र नेहमी विश्वासू होता. आणि म्हणून आपलं जीवन न भीता आपण आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगलं पाहिजे.